महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद आता विकोपाला गेलाय. ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यातील वाद उघड झालाय. पटोले असतील तर बैठक होणार नाही. ठाकरे गटानं आता भूमिका स्पष्ट केलेली आहे. विदर्भातील जागांवरून पटोले आणि ठाकरे गटात हा वाद झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद विकोपाला गेलाय. ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यातील वाद आता उघड झालेला आहे. पटोले असतील तर बैठक होणार नाही. ठाकरे गटाने या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे. विदर्भातील जागांवरून नाना पटोले आणि ठाकरे गटात हा वाद झाल्याचं समोर आलं. त्यामुळे आता मोठी भूमिका ठाकरे गटाच्या माध्यमातून घेतलेली आहे. ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाना पटोले हे जर असतील तर बैठक होणार नाही, अशा प्रकारची एका प्रकारे थेट इशारा आता ठाकरे गटाने दिलेला आहे. ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे विदर्भातील जागांवरून पटोले आणि ठाकरे गटात हा वाद झाल्याचं समोर आलं. त्यामुळे आगामी काळात या संदर्भात आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेते सदाभाऊ खोत जोडलेले आहेत. खोतजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद विकोपाला गेल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामध्ये विशेष करून नाना पटोले यांच्या संदर्भातला हा वाद आहे. पटोले जर असतील तर बैठक होणार नाही, अशी भूमिका आता थेट ठाकरे गटाने घेतली आहे. यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? मुळामध्ये महाविकास आघाडी ही खिचडी आघाडी आहे आणि ज्यावेळी सत्ता पिपासू लोक एकत्रित येतात त्यावेळी त्यांच्या समोर महाराष्ट्रातली जनतेचे प्रश्न हे नाही आहे, ते फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी एकत्रित आलेली ही आघाडी आहे. आणि यामुळं निश्चितपणानं या महाराष्ट्रामध्ये हे लोक जनतेला सक्षम पर्याय देऊ शकत नाहीत, हे स्पष्ट वारंवार झालेलं आहे. आणि म्हणून निश्चितच महाराष्ट्रातली जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं माझं मत आहे. सदाभाऊजी, नक्कीच मात्र पक्षाच्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार याबद्दल सांगण्यात येत आहे की महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. शरद पवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, वारंवार या प्रकारची प्रतिक्रिया देतात. मात्र इथे तर थेट आता पटोले असतील तर बैठक होणार नाही, अशी भूमिका आता ठाकरे गटाने घेतली. मनभेद असलेले लोक एका जलशीपणातून एकत्रित आलेले आहेत आणि त्यांना फक्त सत्तेचे डोळे लागलेले आहेत. आणि यामध्ये मी मोठा का तू मोठा याची पहिली यांच्यामध्ये शर्यत लागलेली आहे. आणि खुर्ची एक आहे, मग प्रत्येकाला वाटतं की खुर्चीचा एक एक भाग का होईना तो आपल्याला मिळालाच पाहिजे. मग कोण पायी घाला लागलेला आहे, कोण खुर्चीचा पाठीमागचा भाग घेऊन निघालाय, कोण बसायचं फळकूट घेऊन निघालाय. आणि त्यामुळं ही चारही दिशानं धावणारे लोक आहेत. ते लोक या महाराष्ट्राचं कल्याण नाही करू शकत. यांच्याजवळ कोणतंही महाराष्ट्राच्या कल्याणाचं व्हिजन नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट माहित आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील जी काही आमची महायुती आहे, ही महायुती सक्षमपणानं या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टिकोनातून घेऊन जाऊ शकते, हे महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखलेलं आहे. आणि ज्यावेळी एखादी गोष्ट हातातून निसटते त्यावेळी जसं प्रवाह पाण्याचा थांबला की त्याचं डबकं तयार होतं आणि मग त्या डबक्यातले किडे एकमेकाला खायला उठतात, कारण त्यांचं अन्न बंद होतं. तसं हे महाविकास आघाडीमध्ये एक डबका आहे आणि त्यातले ही किडे एकमेकाला. सदाभाऊजी, आपला मुद्दा सदाभाऊजी लक्षात आलेला आहे. आपल्यासोबत आपण असे जोडलेले राहा. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते भाई जगताप देखील जोडलेले आहेत. जगतापजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर महाविकास आघाडीमध्ये आता जागा वाटपा संदर्भात काही वाद चव्हाट्यावर येत आहेत, समोर येत आहेत. त्यामध्ये विशेष करून नाना पटोले यांच्या संदर्भात आता ठाकरे गटानं भूमिका घेतली आहे की पटोले असतील तर बैठक होणार नाही, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. आणि यावरती सदाभाऊ खोत यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मनभेद असलेले लोक काही जलसी वृत्तीने एकत्र आल्याने अशा प्रकारचे वाद निर्माण होतात. आपली काय प्रतिक्रिया भाई जगताप याबद्दल? मी सगळ्यात पहिलं तुम्हाला एक गोष्ट मी अगदी इथे अतिशय विश्वासपूर्वक सांगू इच्छितो. आमच्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये कसल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कसल्याही प्रकारचा वाद नाही. 288 जागांपैकी जवळजवळ 200
260-65 जागांचा निकाल ऑलरेडी लागला निर्णय. मुंबईच्या 4-5 जागा आणि महाराष्ट्राच्या 15-20 जागा असाच फक्त एक हा बाकी आहे आणि तो नेहमीच असतो, असं काही समजण्याचं कारण नाही. आणि त्यामुळे नाना पटोले नाराज, शिवसेना नाराज किंवा अमुक नाराज, हा आपला तुमचा एजेंडा चालू ठेवा किंवा विरोधकांचा हा एजेंडा चालू राहू द्या. आम्हाला त्याच्याशी काही लेनदेन नाही. त्याचं कारण मुळात असं, मी स्वतः मुंबईच्या चर्चेमध्ये मी स्वतः आहे. आमच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, मी माझा अध्यक्ष म्हणून आणि आमचे माजी मंत्री असलम शेख म्हणून आम्ही सगळ्यांनी 36 जागांचं हे दोन मीटिंग मध्ये, काल परवाच्या मीटिंग मध्ये आम्ही ते जवळजवळ फायनल केले. त्यामुळे आमच्यामध्ये कसल्याही प्रकारचा असा वाद नाही. हा महत्वाचा मुद्दा सगळ्यात प्रथम आपल्याला सांगतो. आता मी ऐकत होतो सदाभाऊंचं काही वक्तव्य. काय आहे की सदाभाऊंना पहिलं विचारा, आपण कुठे बूड टेकलंय ते पहिलं सांगा आम्हाला. कारण असं आहे, या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने तुम्हाला बघितलेलं आहे. खोके सरकार ज्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्राच्या परंपरेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या मातीला, शाहू फुले आंबेडकरांच्या ह्या विचाराला मूठ माती देऊन ज्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रामध्ये हे केलेलं आहे, सगळा धुमाकूळ घातलेला आहे. महाराष्ट्रामधली कायदा सुव्यवस्था असेल, महाराष्ट्रामधल्या आमच्या भगिनी असतील, लाडकी बहीण म्हणून फक्त बहीण म्हणून चालत नाही हो. हा माझा एकट्याचा हे नाहीये, मी एकटा बोलतोय असं नव्हे, त्या बहिणीच बोलतात आहेत. बदलापूरच्या बहिणी काय बोलत होत्या जरा सदाभाऊ खोतनं विचारा. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आज महाराष्ट्राला विकलाय, घाण ठेवलाय या मिंदे आणखीन ह्या फडणवीस सरकारने आणि याने, तिकडे याला गुजरातला जवळजवळ ते हे झालेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना म्हणावं, महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला एक कानाखाली पेटवली न हो. याच्यामध्ये लोकसभेमध्ये काय गोष्टी करतात ह्या अशाच प्रकारच्या या रिॲक्शन किंवा अशा पद्धतीची वक्तव्य तुम्हाला आठवत असेल तुमच्याही चॅनलवर आणि सगळ्या माध्यमातून. नक्कीच भाईजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. सदाभाऊ खोत, खूप खूप धन्यवाद. भाई जगताप, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.